गॉगल दाखव ना आपला. बर जवळपास आपण सिंधुदुर्गच्या अर्धी तटबंदी क्रॉस केलेली आहे. इथून खाली पाहून पाहून चालावं लागतंय. त्यात फोन धरून चालणं म्हणजे जरा थोडं अवघड आहे. ते पाणी कसं जाते मंगी सारखं. महाराजांनी म्हटलं की एवढं चांगलं काम केलं तुम्हाला माझ्याकडून काय भेट स्वरूपात. त्यांनी म्हटलं की महाराज मला काहीच नको आहे, तुमच्या पायाचे आणि हाताचे ठसे पाहिजे. छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले शिवरायांचे एकमेव मंदिर. मी आहे आता महादरवाजाच्या वर आणि याच्या पुढे आपल्याला त्या साईडने जायचंय जिथे की महाराजांच्या पायाचे नाताचे ठसे आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आपल्या ट्रिपचा लास्ट डे आणि आज आपण फक्त सिंधुदुर्ग किल्ला करून डायरेक्टली जाणार आहोत पुण्याला. इथून पुण्याचं अंतर जवळपास 450 किलोमीटर आहे. तर आपल्याला 9.5 ते 10 तासाचा टाइम लागणार आहे. आपण आता नाश्ता करू आणि डायरेक्टली सिंधुदुर्ग बघायला जाणार आहे. तिथं तिकीट वगैरेचं काही मला अजून आयडिया नाही. तिथं गेल्यावर सांगतोच. आपल्याला तिथून बोटने जावं लागतं तर त्याचे सुद्धा पैसे असणार आहे. पूर्ण आपल्याला तिथे गेल्यावरच कळणार. आणि काल आम्ही इथं ठेवला होतो. आमची रूम दाखवतो मी तुम्हाला. थोडा स्पेस असंच आहे आणि आमची रूम लाकडाचे रूप काय म्हणतात मला माहित नाही. तुम्हाला विश्लेषण सुळे याला काय म्हणतात? त्याला माळवर म्हणतात. माळवर म्हणजे स्पेशली जे थंडीच्या दिवसात गरमी देण्यासाठी आणि गरमीच्या दिवसात थंड देण्यासाठी. जसं का तुम्ही जुने घर बघितले असतात जे की माडी वगैरे राहते, माडीमध्ये माळवत राहायचं. माळवत असं प्रकार हे की जे टेम्परेचर रूममध्ये टेम्परेचर कंट्रोल करण्यात काम करतं. लास्ट राहते उन्हाळ्यामध्ये हीट प्रोड्यूस करतं, पण माळवत तसं नाही का. माळवत उन्हाळ्यामध्ये थंड राहतं आणि हिवाळ्यामध्ये हीट प्रोड्यूस करतं, म्हणजे की जे रूमचं टेम्परेचर मेंटेन ह्याच्यात मोस्टली कोणत्या प्रकारचं लाकूड वापरतात, कोणत्या झाडाचं? म्हणजे पहिले तर सागवानाचं वापरत होते, पण आता सागवानाचं खूप प्रमाण कमी झालं. तर आता एक मोस्टली बोरीचं झाड राहतं, बोर किंवा बाबूल या 2 प्रकारची झाडं. साग महाग पण जातं, आता महाग पण जातं. पण पाटीलचं घर बांधू तिच्यात चंदनाचा बनाव. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. हे आहे मालवण प्रवासी टर्मिनल, जे की इथून जेटी निघतात सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी आणि इथूनच आपल्याला सिंधुदुर्गला जावं लागतं. पैसे काढ, तिकीट काढते. हे लागले का लाईनमध्ये पोरा? आणि हा बीच आहे. हवेचा वेग असल्यामुळे इथं मला माहीत नाही की आवाज येतोय का नाही. मी फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. गर्दी आहे. तुम्ही बघू शकता इथं लाईन किती लांब आहे. जवळजवळ 1 तास वेटिंग असं म्हणतायत. आणि इकडं टाईम वाजता आपण आणि बाकी किल्ला आहे. किल्ल्यावर जायचं आहे आपल्याला. आता आम्ही सिंधुदुर्ग फोर्टला चाललेलो. तिकीट काढलेलं. इथं जर तुम्ही आले तर तुम्हाला 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे. तर आम्ही 6 जण, आम्ही 6 जणांचे 600 रुपये तिकीट काढलेले आहे. आणि ही आपली सर्व रेट झाली आहे. शाळेची सहल पण आणली आहे. आम्हाला शाळेची सहलच्या बोटमध्ये बसून सिंधुदुर्ग फोर्टला नेत आहे. आता बोटीत बसून आपण सिंधुदुर्ग किल्ल्याकडे चाललेलो आहे आणि शाळेची सहल आहे. सर्व लहान मुलांचे व्हिडिओ शूट करून त्यांच्या आठवणी त्यांच्या पालकांना दाखवणार की आणि ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या लहान मुलांना सांगण्यात. हा एक इकडे बेट आहे. बेट पण आपण ट्राय करू. इकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो पण हा किल्ला पाहा तुम्ही. हा किल्ल्याचा व्ह्यू कसला खतरनाक आहे. या किल्ल्याला 4ही बाजूनी समुद्राचा वेढ आहे आणि हा जवळपास किल्ला 48 ते 50 एकरमध्ये पसरलेला आहे. आपण मॅक्सिमम एक्सप्लोअर करायचा ट्राय करू. किल्ल्याची तटबंदी आहे जे की टोटल जर कॅप्चर केला तर 3 किलोमीटर भरेल. या साईडला आता बोट लागेल आणि बोटीतून आपण उतरून किल्ल्यावर जाऊ. आम्ही आता जस्ट बोटीतून खाली उतरलो, किल्ल्याकडे चाललेलो आहे. लहान मुलांची सहल आम्हाला सोडून समोर गेलेली पण आम्ही दाखवतो तुम्हाला लहान मुलांची सहल आणि त्यांना पण विचारू त्यांना कसं वाटतंय किल्ले वगैरे. आम्ही तुला कसं वाटतंय किल्ला? अतिशय खूप चांगला आहे आणि इथे खूप शिकण्यासारखं आहे. जेवढा पाहिजे तेवढा कमीच आहे.
त्यावेळेस ज्या कलाकारांनी हा किल्ला बांधला त्यांचं आणि अभिनंदन कौतुक करायचं. तरी इथं बघ ते कचरा करतो. काही लोकांनी कचरा केलाय, काही लोकांना लक्षात येत नाही की हा इतिहास आपल्याला स्वतःला जपावा लागेल की इथं कचरा करू नये. हे आपले 3 मेंबर इकडे पाठीमागे राहिलेले, हे मेंबर जरा गाळून करायला लागले आताच. आज तिथं किल्ला एक्सप्लोर करायचं बाकी आहे. व्ह्यू किती भारी आहे. माझ्या एक्झॅक्ट पाठीमागे इथे आपल्याला सिंधुदुर्गचं जे मेन गेट आहे ते बघायला मिळेल. आणि ते आता तुम्हाला पुढून दाखवतो मी समोरून, जे की आपल्या याच्यात पहिल्यापासून याचे की गोमुख टाईप गेट असतात, म्हणजे समोरून डायरेक्ट गेट दिसत नाही, मध्ये जावं लागतं थोडं कर्व करून. आधी म्हटल्याप्रमाणे मी जसं सांगत होतो गेट कर्व आहे. इथे आता मेन गेट आहे याचं. काय झालं होतं दरवाजा दिसत नाही ना. तर त्याच्यासाठीच असतो सिक्युरिटीसाठी. मध्ये 23 वर्ष गेले, त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. हे जवळपास 48 ते 50 एकर प्लस आहे ना. याच्यामुळे सिंधुदुर्गकरांना महाराजांनी म्हटलं की एवढं चांगलं काम केलं, तुम्हाला माझ्याकडून काय भेट स्वरूपात. त्यांनी म्हटलं की महाराज मला काहीच नको, तुमच्या पायाचे आणि हाताचे ठसे पाहिजे. म्हणून तिथं वरच्या साईडला हाताचे ठसे आणि खालच्या साईडला पायाचे ठसे, डाव्या पायाचा. कारण अश्व चढताना सगळ्यात आधी पाय डावायचं, डाव्या पावाचा आणि उजव्या हातामुळे त्या हातात तलवार घेऊन चढतात, कारण उजव्या हाताचा ठसा आहे. जसं की शिवराजेश्वर टेम्पल, हा महादरवाजा जो की आत्ता आपण आलो तो की 2-3 आहे, ते आपण वॉटर टँक ते पण पाहू. जसं आपल्याला दादाने माहिती सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे तसे येतात. तो ते म्हणले की तुम्ही लास्टला एक्सप्लोर करा. हे आहे छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले शिवरायांचे एकमेव मंदिर. मंदिराच्या लेफ्ट साईडने थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला 2 पाण्याचे टाके बघायला मिळतात. दोघं साईडनी, इथे एक आहे आणि दुसरी आहे या साईडला माझ्या. तर आपले राहुल मध्ये गेलेला आहे, तो काही थोडेफार व्हिडिओ वगैरे काढून आणणार तिथून. हॅलो गाईज, सध्या आम्ही इथे भवानी मंदिराजवळ आहे, बघू शकता. इथून व्ह्यू पण खूप छान येतोय. समोर समुद्र आहे, सर्वजण आता दर्शन करत आहे, त्यामुळे आपण कंटिन्यू करूया नंतर. आता तुम्हाला मी दाखवतो स्कुबा डायव्हिंगचा. स्कुबा डायव्हिंगचा झूम करून आपल्या इथे दिसते. इथं सगळे स्कुबा डायव्हिंगच्या बोट, आणि इथून आम्हाला क्लिअरली तुम्हाला कॅमेऱ्यात पण दिसणार कलरफुल मासे दिसत आहे. एक गोष्ट याला सांगतो होतो, इकडं समोर या बीचवर इथं जवळपास आपण सिंधुदुर्गच्या अर्धी तटबंदी क्रॉस केलेली आहे. ब्लॉग याच्यासाठी काढताना येते, कारण की तुम्ही पहा इथं तटबंदीवर दगड आहे, इथून खाली पाहून चालावं लागतंय. त्यात फोन धरून चालणं म्हणजे जरा थोडं अवघड आहे. मध्ये मध्ये फोटो बी काढताय पोरं, त्याच्यामुळे आपण जरा आरामात जे जिथं स्पॉट आहे चांगले तेच व्हिडिओ घेतोय. आणि इथं मध्ये पण आहे काहीतरी, पण इथं खाली नाही जाता येत तिथं पायऱ्या नसल्यामुळे. ही इथं जरा सेफ जागा आहे, म्हणजे याची अजून सेफ्टी भिंत अजून आहे. आणि या इथून आपला लाईटवाला जो पॉईंट तो इथे, इथून खाली जाऊन आपण बीचकडे जाऊ शकतो. आणि थोडाफार बीचमध्ये आता पाहताय पोरं फोटो काढतील का. चला आपण खाली जाऊ. चढत नाही, उतरत आहे तुम्ही. ते उतरत कसं आहे म्हणून स्ट्रगल दाखव ना आपला. बर त्याला राहुल पाणी कसं जाते मंकी सारखं. मी आहे आता महादरवाजाच्या वरती. महादरवाजाच्या वर एक रूम आहे, आणि इथं अशा छोटे छोटे 2 बुरुज आहेत. ते इथं आम्ही बाल्कनीमध्ये आलेलो आहेत. आणि इथून आपल्याला पूर्ण, आणि याच्या पुढे आपल्याला त्या साईडने जायचंय जिथे की महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे आहेत. तर आपण आता सिंधुदुर्गचा निरोप घेऊ. येऊ कधीतरी भविष्यात परत. बघा,